मुलाचे आणि मुलीचे दोघांचे लग्न झाले होते, परंतु दोघांमध्ये काहीही जुळत नव्हतं. गुरुजींनी दोघांचे 36 गुण जुळवत लग्नाचा नारळ फोडला होता, परंतु लग्नाच्या 1 वर्षाच्या आतच कटकट सुरू झाली होती. बायको आपल्या सासरच्यांचे गुण अवगुण याचे शिरच्छेद करत असे. ज्याला कोणी दुसरं बघू शकत नव्हतं असं वाटायचं की आता घटस्फोटच होणार आहे. पूर्ण घर उद्ध्वस्त होत आहे हे दिसत होतं. कोणत्या तरी पद्धतीनं हे नातं टिकून राहिलं पाहिजे. दोन्ही परिवार नुकसानीच्या दंशापासून वाचावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ होत होते. जो कोणी घरी यायचा त्याला बायको आपल्या नवऱ्याविषयी हजारो अवगुण सांगायची आणि बोलायची, याच्यासोबत राहणं आता अशक्य आहे. ती बोलायची की याच्यासोबत 1 मिनिट सुद्धा राहवलं जात नाही. 2 मुलं झाली आहेत आणि आता या मुलांमुळेच हे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कटू नात्याची ही गोष्ट जवळपासच्या पूर्ण परिसरामध्ये चर्चेचा विषय झाली होती. अशातच एके दिवशी एक माणूस भाजी विकत त्यांच्या दारावर येऊन पोहोचला. त्या दिवशी घरात भाजी नव्हती. ए भाजीवाल्या, तुझ्याकडे काय काय आहे भाजीला? ताई, माझ्याकडे बटाटा, वांगी, टोमॅटो, भेंडी आणि कोबी आहे. जरा दाखव बघू भाज्या कशा कशा आहेत ते. भाजीवाल्यानं भाजीची टोकरी खाली ठेवली. महिला टोमॅटो बघू लागली. भाजीवाला बोलला, ताई, तुम्ही टोमॅटो नका घेऊ, यातले 3-4 टोमॅटो खराब झाले आहेत. तुम्ही वाटले तर बटाटे घ्या. अरे, मला टोमॅटो पाहिजेत. तर मग मी बटाटे का घेऊ? तुम्ही ते टोमॅटो इकडे द्या, मी त्यातले चांगले टोमॅटो निवडून घेते. भाजीवाल्यानं त्याची टोकरी पुढे सरकवली. महिला खराब टोमॅटो बाजूला काढू लागली आणि चांगले टोमॅटो घेऊ लागली. 2 किलो टोमॅटो झाले. मग तिने भेंडी उचलली. भाजीवाला पुन्हा बोलला, ताई, भेंडी सुद्धा तुमच्या काही कामाची नाहीये. यामध्ये सुद्धा काही भेंड्या खराब आहेत. तुम्ही बटाटे घ्या. मोठ्या कमालीचे भाजीवाले आहात तुम्ही. सारखे सारखे बोलताय बटाटे घ्या, बटाटे घ्या. तर मग ही भेंडी टोमॅटो कोणासाठी आहेत? माझ्यासाठी नाहीत का? मी सर्व प्रकारच्या भाज्या विकतो, परंतु ताई तुम्हाला भेंडी आणि टोमॅटोच हवे आहे. मला माहित आहे की मी माझ्या टोकरीमध्ये काही टोमॅटो आणि भेंडी खराब आहेत, म्हणून मी तुम्हाला नकार देत होतो, बाकी काही नाही. परंतु मी माझ्या हिशोबाने चांगले टोमॅटो, चांगली भेंडी निवडून घेऊ शकते ना. जे खराब आहेत ते सोडून देऊ शकते. मला चांगल्या भाज्या निवडून घेता येतात. उत्तम आहे ताई, तुम्हाला चांगले टोमॅटो निवडून घेता येऊ शकतात, भेंडी सुद्धा निवडून घेता येऊ शकते. तुम्ही खराब टोमॅटो बाजूला काढून ठेवले, खराब भेंडी सुद्धा निवडून बाजूला काढली, परंतु तुम्ही तुमच्या नात्यातील मात्र एकही चांगली बाब शोधू शकला नाही. तुम्हाला त्यात फक्त आणि फक्त वाईटच दिसतंय. ताई, तुम्ही जसं टोमॅटो निवडून घेतले, भेंडी निवडून घेतली, तसेच नात्यांमधील देखील चांगले गुण निवडून घ्यायला पाहिजेत. जसं की माझ्या टोकरीमधील टोमॅटो खराब होते, काही भेंडी खराब होती, परंतु तुम्ही कामापुरते त्यातून चांगले चांगले टोमॅटो, भेंडी निवडून घेतली. तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये देखील काही ना काही चांगले गुण तर असतातच ना. त्याची निवड करता आली असती तर आज या जवळपासच्या परिसरात तुमच्या खराब नात्याविषयी चर्चा झाली नसती. भाजीवाला तर निघून गेला, परंतु त्या दिवसापासून महिलेनं नात्याला पारखून घेण्याची विद्या शिकून घेतली होती. त्या रात्री तिनं घरात खूप चविष्ट भाजी बनवली. सर्वांनी ती खाल्ली आणि बोलले, सुनबाई असावी तर अशी. ही केवळ एक गोष्ट नाही, तर जीवनातील एक सत्य आहे. जर आपण सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली तर सर्व नाती स्पष्ट होत जातील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत. आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच काही छान छान व्हिडिओसाठी आपलं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. धन्यवाद.